सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण हे बॅकस्लॅश एन हे काय राहते बघितलं होतं. इम्प्लिसिट डाटा टाईप, इम्प्लिसिट कास्टिंग, एक्सप्लिसिट कास्टिंग हे काय राहतं तर ते बघितलं होतं. तर आज आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ सी लँग्वेज. तर जर सिलेबसकडे जर बघायचा प्रयत्न केला मित्रांनो आपण, तर आपल्या सिलेबसमध्ये फंडामेंटल्स हे सर्व झालेलं आहे, डाटा टाईप झालेला आहे, कन्व्हर्जन झालेलं आहे, कॉन्स्टंट व्हेरिएबल कॅरेक्टरिस्टिक हे सर्व झालेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ सी, हेडर फाइल्स अँड मेन फंक्शन हे राहिलेलं आहे वरलं. तर आज आपण हे पाहून घेऊया, जनरल स्ट्रक्चर ऑफ सी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ सी पाहायचं आहे आणि प्रोग्राम. आजचा लेक्चर खूप महत्वाचा राहणार आहे. आज आपण सर्व प्रोग्राम सुद्धा घेणार आहोत. तर स्ट्रक्चर ऑफ सी मध्ये पहिल्यांदा वर काय राहते माहिती का मित्रांनो? डॉक्युमेंटेशन. मी तुम्हाला एकदा स्ट्रक्चर ऑफ सी मध्ये सांगितलं होतं. पहिल्यांदा राहते डॉक्युमेंटेशन. ह्या डॉक्युमेंटेशन मध्ये आपण कमेंट्स राहते, सिंगल लाईन कमेंट आणि मल्टिपल लाईन कमेंट. त्या कमेंट्स राहते. या डॉक्युमेंटेशन मध्ये आपण कमेंट्स लिहितो त्या सेक्शन मध्ये. त्यानंतर हेडर फाइल्स आपण लिहितो. त्यानंतर ग्लोबल डिक्लेरेशन करतो. ग्लोबल डिक्लेरेशन म्हणजे व्हेरिएबल्स हे डिक्लेअर करतो. आणि एक्झिक्युटेबल डिक्लेरेशन म्हणजे मेन फंक्शन लिहून आपण आपला प्रोग्राम स्टार्ट करतो. तर हे त्याची डायग्राम झाली मित्रांनो, ही त्याची डायग्राम झाली. तर या डायग्राम मध्ये तुम्ही एक्झाम मध्ये ही डायग्राम पूर्ण काढून या, जर तुम्हाला स्ट्रक्चर विचारलं तर. आणि कमेंट्स मध्ये आपण पाहिलेलंच आहे मित्रांनो, कमेंट्स मध्ये सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट. सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट यांच्या डेफिनेशन मध्ये आपण पाहिलेलं आहे. सिंगल लाईन कमेंट इज यूज टू राईट ए शॉर्ट कमेंट. वन लाईन कमेंट ती आपण असं करून जी इथं कमेंट लिहित नाहीत का, त्याला सिंगल लाईन कमेंट म्हणतो. आणि असं फॉरवर्ड स्लॅश आणि स्टार राहतो. इथं एक असा स्टार राहतो आणि नंतर इथं जी लाईन असते का ती इग्नोर केली जाते कंपायलरद्वारे. ते असं पुन्हा स्टार स्लॅशनी एंड होतोय. तर मल्टी लाईन कमेंट ही अशी राहते, सिंगल लाईन कमेंट ही अशी राहते. मल्टी लाईन कमेंट मध्ये मित्रांनो, जेव्हा आपले मल्टिपल लाईन्स राहत्या त्यांना इग्नोर करायचं असेल तर मल्टी लाईन कमेंट्री फॉरवर्ड स्लॅश आणि स्टार वापरला जातो. बिटवीन कंपायलर इग्नोर एव्हरीथिंग बिटवीन फॉरवर्ड स्लॅश आणि ह्या सिम्बॉल, ह्या दोन सिम्बॉलच्या मध्ये जे काही लिहितात ते इग्नोर केलं जाते कंपायलरद्वारे. तर एक्झाम्पल मध्ये पाहू का, इथं पहा मित्रांनो, सिंगल लाईन कमेंट आणि मल्टिपल लाईन कमेंट. सिंगल लाईन कमेंट मध्ये हे असं स्लॅश वापरले जातात, दोन फॉरवर्ड स्लॅश, एक फॉरवर्ड स्लॅश आणि एक स्टार, असं दोन्हीकडून वापरलं जाणार ही मल्टिपल लाईन कमेंट. ही सिंगल लाईन कमेंटचे एक्झाम्पल. आपण इंट नावाचा डाटा टाईप आहे, ए नावाचा व्हेरिएबल आहे, 10 त्याच्यावर असाइन केलेली आहे आणि त्यानंतर असे दोन फॉरवर्ड स्लॅश लावून इथं ए व्हेरिएबल विथ ए इज ए व्हेरिएबल असं सांगितलेलं आहे. मग कंपायलर द्वारा हेच एक्झिक्यूट केलं जाईल, हे कंपायलर द्वारा इग्नोर केलं जाईल ह्या बॉक्स मधलं. आणि आता हे पहा मित्रांनो, तर बाकीचे सर्व प्रोग्राम जेव्हा आपल्याकडे मल्टिपल लाईन असतात, हे तर सिंगल लाईन साठी झाले, मल्टिपल लाईन जर इग्नोर करायचे असतील तर तेव्हा आपण फॉरवर्ड स्लॅश स्टार वापरून त्याच्यामध्ये जे इग्नोर करायचं आहे ते सर्व लिहून परत फॉरवर्ड स्लॅश स्टार वापरून ते क्लोज करतो. मग हे जे सर्व आहे का ते इग्नोर केलं जाते कंपायलरद्वारे. हे सर्व इग्नोर केलं जाते कंपायलरद्वारे. तर तुम्हाला बहुतेक हे समजलं असेल अशी अपेक्षा आहे. तर पुढचं पाहू का मित्रांनो, आता आपण हेडर फाइल्स. हेडर फाइल्स किती प्रकारच्या हेडर फाइल्स आहेत ते तुम्हाला 2 मार्कासाठी प्रश्न पडू शकतो. लिस्ट एनी 4 टाइप्स ऑफ हेडर फाइल्स. तर ह्या 4 टाइप ऑफ हेडर फाइल्स लिहून यायच्या ह्या बॉक्स मधल्या. हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड bonio.h, हॅश इन्क्लूड string.h, हॅश इन्क्लूड math.h. हॅश इन्क्लूड stdio.h ही इनपुट आउटपुट साठी वापरली जाते. स्टँडर्ड इनपुट आउटपुट, std म्हणजे स्टँडर्ड, हे आय म्हणजे इनपुट आणि ओ म्हणजे आउटपुट.
कन्सोल इनपुट आउटपुट. CON म्हणजे कन्सोल, आय म्हणजे इनपुट आणि हे ओ म्हणजे आउटपुट. स्ट्रिंग हँडलिंगसाठी ही स्ट्रिंग डॉट एच वापरली जाते. मॅथमॅटिकल फंक्शन हे m.h मध्ये वापरले जातात. तर यामध्ये प्रिंटएफ स्कॅनएफ वापरला जातो. stdio.h लिहिल्यानंतर आपल्याला प्रिंटएफ स्कॅनएफ सारखे फंक्शन्स वापरता येतात. कोनिओ लिहिल्यानंतर आपल्याला गेट ch आणि क्लिअर स्क्रीन हे फंक्शन वापरता येतात. स्ट्रिंग साठी आपल्याला हे 4 फंक्शन वापरता येतात. स्ट्रिंग लेंथ, कॉपी, कॅट, स्ट्रिंग कॅम. आणि मॅथमॅटिकल फंक्शन्स आपल्याला स्क्वेअर रूट काढता येतो या फंक्शनद्वारे. पॉवर त्याची फाइंड आउट करता येते एखाद्या नंबरची. सेल फाइंड आउट करता येतं, फ्लोअर फाइंड आउट करता येतं. हे सर्व फंक्शन्स आपल्याला math.h मध्ये फाइंड आउट करता येतात. तर फंक्शन्स पाहता आता मित्रांनो आपण. प्रिंटएफ कशाला वापरतात? यूज टू डिस्प्ले मेसेज. आपण जो मेसेज डिस्प्ले आउटपुट स्क्रीनवर टाकला होता, आपण मागे एक प्रोग्राम बघितला होता हॅलो वर्ल्डचा मेसेज आपण आउटपुटवर डिस्प्ले केला. तो मेसेज आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले करण्यासाठी वापरला जातो. प्रिंटएफ फंक्शन इज डिस्प्ले मेसेज व्हॅल्यू ऑन आउटपुट स्क्रीन. स्कॅनएफ फंक्शन. स्कॅनएफ फंक्शन हा युजर कडून इनपुट घेण्यासाठी वापरला जातो. यूज टू टेक इनपुट फ्रॉम युजर. युजर कोण? आपण. आपल्याकडून तो इनपुट घेतो. गेट ch हे फंक्शन एकच कॅरेक्टर गेट करतो जेव्हा आपण एंटर की प्रेस करतो तेव्हा. ती आपल्याला एक्झाम्पल द्वारा समजून जाईल. आणि हा फंक्शन मागची स्क्रीन क्लिअर करतो. हे 2 फंक्शन खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. हे प्रत्येक प्रोग्राम मध्ये हे 4 फंक्शन तुम्हाला यूज होतील. प्रत्येक A to Z प्रोग्राम मध्ये C लँग्वेजच्या हे 4 फंक्शन कंपल्सरी तुम्हाला यूज होतील आणि ते करावंच लागतील. क्लिअर द आउटपुट स्क्रीन हे डेफिनेशन त्याच्या झाल्या. आता आपण पाहूया मित्रांनो. हे महत्वाचं आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही पाहू शकता फॉर्मॅट स्पेसिफायर. जेव्हा आपण स्कॅनएफ करून हे %d हा एक फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. %f, %c, %lf, %s. इंटिजर साठी %d हा वापरला जातो. फ्लोट साठी %f हा वापरला जातो. कॅरेक्टर साठी %c, डबल साठी %lf, सिंगल स्ट्रिंग साठी %s हे वापरले जातात. आणि हे पर्सेंट कशासाठी राहतात माहिती का मित्रांनो? यूज टू टेल कंपायलर which type of data you want to read or print. Use to tell compiler. कंपायलरला सांगतंय की मित्रांनो कोणता टाईपचा डाटा आपण रीड करत आहात. %d जर असलं समजायचं तर इंटिजर टाईपचा डाटा आहे. %f असलं तर समजायचं फ्लोट टाईपचा डाटा आहे. %c असलं समजायचं कॅरेक्टर टाईपचा डाटा आहे. %lf असलं समजायचं डबल टाईपचा डाटा आहे. %s असलं समजायचं स्ट्रिंगचा डाटा आहे. चला तर मित्रांनो आता आपण प्रोग्राम्स पाहून घेऊया. खूप महत्वाचा पॉइंट म्हणजे प्रोग्राम्स पाहून घेऊया. आता आपण आपल्या कंपायलर वरती आलो आहोत. तर आज आपल्याला हे 5 प्रोग्राम पाहायचे आहेत. कोणते? राईट ए प्रोग्राम टू डिस्प्ले MSBT डिप्लोमा. हा मेसेज आपल्याला आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले करायचा आहे. राईट ए प्रोग्राम टू ऍड 2 नंबर्स. राईट ए प्रोग्राम टू शो यूज ऑफ ऑल फंक्शन्स. ते प्रिंटएफ स्कॅनएफ वाले फंक्शन्स आहेत का त्यांचा यूज शो करायचा आहे. राईट ए प्रोग्राम टू यूज स्कॅनएफ. स्कॅनएफ कशासाठी वापरतो ते पाहायचे. राईट ए प्रोग्राम टू ऍड 2 नंबर्स अँड टेक इनपुट फ्रॉम युजर म्हणजे तुमच्याकडून आमच्याकडून इनपुट घेऊन 2 नंबर्स ऍड करायचे आहेत. चला तर मग मित्रांनो आता आपण प्रोग्राम लिहायला सुरुवात करूया. पहिल्यांदा इथं सिलेक्ट करून घ्या ऑनलाईन कंपायलर वरती टर्बो C. तर आता पहिला प्रोग्राम आपण कोणता लिहिणार आहोत मित्रांनो? MSBT मेसेज डिस्प्ले. हा मेसेज आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. तर त्यासाठी आपण प्रोग्राम लिहित आहोत. हॅश इन्क्लूड stdio.h. त्यानंतर
मेन फंक्शन void वाईड मेन घेऊन कर्ली ब्रेसेस घ्यायचे 2, त्यानंतर कर्ली ब्रेसेस मध्ये प्रिंट एफ नावाचा फंक्शन printf नावाचा फंक्शन वापरायचा आहे. त्या फंक्शन मध्ये डबल कोटेशन मध्ये जो मेसेज तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे तो मेसेज लिहायचा आहे MSBT डिप्लोमा हा मेसेज आपल्याला डिस्प्ले करायचा आहे आउटपुट स्क्रीनवरती. त्यामुळे आपण हे लिहिलेलं आहे. आता हा प्रोग्राम आपण रन करूया. तर आउटपुट स्क्रीनवरती एरर आलेला आहे. तर ते एरर मी मुद्दामून आणला आहे मित्रांनो. ते तुम्हाला दाखवायचं आहे मला की हा एरर का म्हणून येतो. या एरर मध्ये पहा स्टेटमेंट मिसिंग सेमी कॉलम हे जे आहे का सेमी कॉलम मिसिंग म्हणतोय स्टेटमेंट. तर ते सेमी कॉलम कुठं राहिला मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो. प्रत्येक स्टेटमेंट झाल्यानंतर आपल्याला सेमी कॉलम ऍड करावं लागते. तर आपण ही स्टेटमेंट झाल्यानंतर सेमी कॉलम ऍड केलं का नाही, म्हणून तर तिथं एरर असा सेमी कॉलम जर ऍड केला तर तिथे एरर येत नाही. तर आता पहा मित्रांनो आपण ऍड केलेला आहे आणि आउटपुट मध्ये MSBT आलेला आहे. हे पहा MSBT डिप्लोमा हे सक्सेसफुली आउटपुटला आलेला आहे. असंच मित्रांनो आता आपण बाकीचे प्रोग्राम सुद्धा घेऊता. याला डिलीट करूता. तर आता मित्रांनो तुम्ही म्हणत होता की स्ट्रक्चर मध्ये सांगून देतो मी तुम्हाला मित्रांनो. हे झाल्या कमेंट लाईन, हे झाले फाईल डिक्लेअर, हे झालं मेन फंक्शन. इथं व्हेरिएबल डिक्लेरेशन करायचे. व्हेरिएबल डिक्लेरेशन असते त्याच्यानंतर मेन फंक्शन. तर तुम्हाला स्ट्रक्चर हे झालं स्ट्रक्चर. टॉप डाऊन अप्रोच आपली सी लँग्वेज फॉलो करते हे आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. आधी कंपायलर हे लाईन रीड करतो, पुन्हा ही लाईन रीड करतो, पुन्हा ही लाईन, पुन्हा ही लाईन, पुन्हा ही लाईन आणि पुन्हा ही लाईन. ऍट द एंड कंपायलर टॉप डाऊन अप्रोच फॉलो करतो, वरून खाली बघत येतो. तर मित्रांनो आता दुसरा प्रोग्राम आपण पाहूया. दुसरा प्रोग्राम काय होता मित्रांनो आपला. तर तुम्हाला स्क्रीनवरती तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती प्रोग्रामची लिस्ट शो होत असेल. दुसरा प्रोग्राम होता आपल्याला ऍड टू नंबर्स. आता आपण पाहून घेऊया हे प्रिंटफ मधलं हे आपण जरासा वेळ डिलीट करू. आपण पाहिलं होतं मित्रांनो व्हेरिएबल्स पाहिले होते का मित्रांनो. हो, तर आपण व्हेरिएबल्स पाहिले होते. व्हेरिएबल्स मध्ये आपण मित्रांनो पाहिलं होतं की आपण व्हेरिएबल्स कसे क्रिएट करतो. व्हेरिएबल क्रिएट करायचा तुम्हाला सिंटॅक्स येत असेल. पहिल्यांदा आपण डाटा टाईप लिहित होतो INT. कोणता पण डाटा टाईप आपण इंट घेतला इंटिजर, तर त्याचा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. व्हेरिएबलचं नाव काय डिक्लेअर करायचं ए. मी ए करतोय, तुम्ही तुमच्या मनाने व्हेरिएबलचं नाव काही पण घेऊ शकता. तर ए डिक्लेअर करायचं, सेमी कॉलमनी क्लोज करायचा. आता एक तुमचा व्हेरिएबल बनला मित्रांनो. हा व्हेरिएबल बनला. आता तुम्ही खाली काय करा मित्रांनो, या ए ला एक व्हॅल्यू द्या, हार्ड कोड करून व्हॅल्यू. ए ला मित्रांनो व्हॅल्यू द्यायच्या दोन पद्धती राहतात, एक हार्ड कोड करून आणि एक युजर कडून. एक युजर कडून व्हॅल्यू घेतली जाते आणि एक हार्ड कोड करून व्हॅल्यू घेतली जाते. हार्ड कोड करून आपण ए ची व्हॅल्यू 2 दिली. 2 का म्हणून दिली, कारण की ए इंटिजर टाईपचा आहे म्हणून. 2.0 अशी जर व्हॅल्यू दिली असती तर ते फ्लोट टाईपचं ठरलं असतं. कारण आपण इंटिजर टाईपचा ए ला डिक्लेअर केले म्हणून आपण इंटिजर व्हॅल्यूज त्याच्यावर स्टोअर करणार. आता इथं डिस्प्ले करताना ए आपल्याला असं ए व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू आपण असे डिस्प्ले करू शकतो आता त्याला आउटपुट स्क्रीनवर. तर इथं टाकून द्यायचं ए मित्रांनो सिंपली. आता हा प्रोग्राम मित्रांनो पहा, आधी रन करूता आपण आउटपुट येते का पाहूत. रन कामून होत नाही.
या कंपायलरला मित्रांनो नेटवर्क लागतो. नेटवर्क प्रॉब्लेम जर असेल तर मग हा रन होत नाही. तर मित्रांनो आपली साईट रिलोड झालेली आहे आणि आपण जो प्रोग्राम लिहिला होता तो आता प्रोग्राम गेलेला आहे. तर काही नाही, आपण परत तो प्रोग्राम लिहूता. मी तो प्रोग्राम आता लिहितो. तर मित्रांनो आपण हा प्रोग्राम बघत होतो. आता हा प्रोग्राम आपण रन करणार होतो तेवढंच नेटवर्क प्रॉब्लेम आला. मित्रांनो तुम्ही ए ची व्हॅल्यू पाहू शकता. व्हॅल्यू ऑफ ए हा तर डिस्प्ले झालाय, पण ए ची व्हॅल्यू का आली नाही? तर हे ची व्हॅल्यू आणायची असेल, इथं तुम्ही पाहू शकता व्हॅल्यू ऑफ ए तर डिस्प्ले झाली इक्वल टू, पण इथं समोर ए ची व्हॅल्यू 2 आली नाही. तर ए ची व्हॅल्यू 2 कशी येईल माहिती का मित्रांनो? ए ची व्हॅल्यू 2 कशी येईल? इथं आपल्याला पर्सेंट डी लावावं लागेल, कारण इंटिजर साठी आपण पर्सेंट डी वापरतो. हे तुम्हाला मित्रांनो पर्सेंट डी लावलं तरच ए ची व्हॅल्यू आता आउटपुटला डिस्प्ले होईल. आता पहा मित्रांनो, ए व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 2 हे आउटपुटला आलेलं आहे. व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 2. तर असंच मित्रांनो व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 2 आलेला आहे. तर असेच खूप काही हार्ड कोड करून तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता. तुम्ही व्हॅल्यू ऑफ ए दिली, आता व्हेरिएबल बी सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. व्हेरिएबल बी सुद्धा क्रिएट करू शकता. किती पण व्हेरिएबल क्रिएट करू शकता. व्हेरिएबल सी सुद्धा क्रिएट करू शकता. व्हेरिएबल SUM सम काही बी नाव देऊ शकता व्हेरिएबलचं. व्हेरिएबल सम सुद्धा क्रिएट करू शकता. पण आता आपल्याला हार्ड कोड करून सगळ्याला व्हॅल्यूज द्यावं लागते. बी ची व्हॅल्यू आपण काय देऊ? बी ची व्हॅल्यू 5 देऊ. सम ची व्हॅल्यू आपण काय देऊ? सम ची व्हॅल्यू आपण 3 देऊ. सम इज इक्वल टू 3. आणि मित्रांनो प्रत्येक लाईन झाल्यानंतर ही सेमी कॉलम लावत आहे. सेमी कॉलम खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. आणि प्रत्येक लाईन साठी तुम्हाला सेपरेटली प्रिंट एफ वापरावे लागेल. प्रिंट एफ तुम्हाला सेपरेट प्रत्येक लाईन साठी वापरावे लागेल. हा प्रिंट एफ, ह्याच्यासाठी हा प्रिंट एफ. इथं आपल्याला बी ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची ना, मग आपण इथं बी लिहायचं. इथं बी लिहायचं. इथं सम ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची असेल ना, आपण इथं SUM सम लिहायचं. आता तुम्ही म्हणता इथल्या व्हॅल्यू काय करायची गरज नाही का? इथे का कोणती व्हॅल्यू डबल कोटेशन मध्ये तुम्ही काही लिहा, ते आउटपुट मध्ये प्रिंट होऊन येते. पण जिथं तुम्ही पर्सेंट डी हे टाकले तिथं या सम ची, या ए ची, या बी ची हे व्हॅल्यू तिथं त्या जागी त्या ठिकाणी डिस्प्ले होतात. तर आता पाहूता मित्रांनो आउटपुट स्क्रीनला काय येतं. आउटपुट स्क्रीनला खूप असं विचकट आउटपुट येणार आहे. हे पहा मित्रांनो, व्हॅल्यू ऑफ ए इज 2, व्हॅल्यू ऑफ ए इज 5, व्हॅल्यू ऑफ ए इज 3 असं आउटपुट आलेला आहे. पण ते खूप विचकट दिसत आहे. त्यामुळं आपण /n वापरू. /n प्रत्येक लाईन च्या ठिकाणी /n असं वापरावं लागतं मित्रांनो. हे मी पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या आधीच्या /n ने काय होतं मित्रांनो, ते आउटपुट दुसऱ्या लाईनवर येतो. म्हणजे व्हॅल्यू ऑफ ए हे वेगळ्या लाईनवर, व्हॅल्यू ऑफ बी हे वेगळ्या लाईनवर, व्हॅल्यू ऑफ सम हे वेगळ्या लाईनवर. इथं पहा मित्रांनो, व्हॅल्यू ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ ए हे कशामुळे झालं मित्रांनो? तर इथं आपण नाव एच राहू दिलं, इथं बी ठेवा, इथं सम ठेवा. मी तुम्हाला अशी प्रत्येक कंडिशन ही आणून दाखवलो मित्रांनो, कारण की तुम्हाला सुद्धा समजेल ना प्रत्येक कंडिशन मध्ये काय काय होतं. व्हॅल्यू ऑफ ए किती आहे? 2. बी किती आहे? 5. सम किती आहे? 3. आता मित्रांनो ह्या तर व्हॅल्यू आपण हार्ड कोड केल्या. आता व्हॅल्यू आपण युजर कडून घेऊन बघणार आहोत. आधी आपण तो प्रोग्राम बघणार आहोत. सेकंड नंबरचा प्रोग्राम ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. तो प्रोग्राम आपण पाहणार आहोत. ऍडिशन ए आणि बी ची ऍडिशन आपण सम मध्ये स्टोअर करूया. ए आणि बी ची या नंबरची ऍडिशन आपण सम मध्ये स्टोअर करूया. त्याआधी आपण बघू पर्सेंट डी कसं वापरलंय, तिचं पर्सेंट एफ, पर्सेंट सी असं कधी वापरायचं. तर इथं 5.2 असल्यावर हे काय झाला? फ्लोट नंबर झाला. इथं सी हा कॅरेक्टर, सम हा कॅरेक्टर आहे आपण असं समजू. त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये त्याचा व्हॅल्यू आपण ए दिली. इथं आपल्याला डिक्लेअर करताना काय करावं लागेल मित्रांनो? डिक्लेअर करताना या बी ला फ्लोट म्हणून डिक्लेअर करावं लागेल. FLOAT फ्लोट, कारण की त्याची व्हॅल्यू आपण फ्लोट देत आहोत. बी ची व्हॅल्यू आपण फ्लोट देत आहोत म्हणून त्याला फ्लोट म्हणून डिक्लेअर करावं लागेल. सी ला काय म्हणून डिक्लेअर करावं लागेल मित्रांनो?
CHAR कॅर, कारण सी ची व्हॅल्यू आपण कॅरेक्टर मध्ये देत आहोत. कॅर व्हेरिएबल नेम आणि सेमिकॉलन आपण डिक्लेअर केली आणि ह्यांच्या व्हॅल्यूज आपण दिलेल्या आहेत. सम ए ही या व्हॅल्यूज आपण दिलेल्या आहेत प्रत्येकाला, ही इंटिजर मध्ये, ही फ्लोट मध्ये, ही कॅरेक्टर मध्ये. तर आता मित्रांनो पाहून घ्या, ही %d वापरल्यामुळे एरर येईल. आता इथं एरर येऊ नये म्हणून फ्लोट साठी आपल्याला काय वापरायचंय, %f. कॅरेक्टर साठी आपल्याला काय वापरायचंय, %c. तर आता मित्रांनो उत्तर हे बरोबर येणार. हे पहा मित्रांनो, आपण कसं टाकलं होतं, व्हॅल्यू ऑफ ए 2, व्हॅल्यू ऑफ बी 5.2. 5.2च आहे हे, पुढचं काय एवढं महत्वाचं नसते. 5.2 हे काय कन्सिडर केले जात नाही. व्हॅल्यू ऑफ सम ही ए आलेली आहे. अशीच मित्रांनो कॅरेक्टरवरची व्हॅल्यू ए दिली तर ज्या व्हॅल्यू देतात त्या व्हॅल्यू आउटपुटला येते. तर मित्रांनो आता आपण ऍडिशनचा प्रोग्राम बघू, ते बी हार्ड कोड करून बघूता. ते बी इंटिजर मध्ये बघणार आहोत आपण, सर्व इंटिजर मध्ये, फ्लोट मध्ये नाही, इंटिजर मध्ये. सम पण आपण इंट म्हणूनच डिक्लेअर करणार आहोत. ए बी यांना सेपरेट करून घ्यायचं. कॉमा दिला म्हणजे हे दोन व्हेरिएबल सेपरेट असे कन्सिडर केले जातात. तर बी ची व्हॅल्यू आपण 2 देऊ आणि सम ची व्हॅल्यू आपण काहीच नाही द्यायची. सम ची व्हॅल्यू काय द्यायची माहिती का मित्रांनो, SUM, सम इज इक्वल टू ए प्लस बी. सम इज इक्वल टू ए प्लस बी. सम म्हणजे सम आता किती यायला पाहिजे, 7. ए ची व्हॅल्यू ही, बी ची व्हॅल्यू ही, सम ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 7. इथं %d करा, कारण की आता आपण सगळे इंटिजर मध्ये डिक्लेअर केलेले आहेत. सगळे व्हेरिएबल हे इंटिजर मध्ये डिक्लेअर केलेले आहेत. सगळीकडे %d करा. आपण खूप फास्ट जात आहोत मित्रांनो. जसा जसा तुम्हाला प्रोग्राम कळत जातील तसे तसे तुम्ही आणखी हुशार होत जाता. तर सम ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 7. बरोबर आलेली आहे मित्रांनो. हे पहा, 5 + 2 7. ह्या ए ची आणि बी ची ऍडिशन म्हणजे सम. ह्या ए ची आणि बी ची ऍडिशन म्हणजे सम. सम आलेला आहे 7. तर मित्रांनो आपला हा प्रोग्राम सुद्धा सक्सेसफुली रन झालेला आहे. तर आता आपण मित्रांनो त्याच्या तिसऱ्या प्रोग्राम मध्ये प्रिंटएफ आणि स्कॅनएफ चा वापर पाहणार होतो. नाही, सर्व फंक्शन्सचा वापर पाहणार होतो. प्रिंटएफचा वापर तर पाहिलेला आहे. प्रिंटएफने आपण कसं आउटपुट स्क्रीनवर व्हेरिएबलच्या व्हॅल्यू डिस्प्ले करू शकतो हे पाहिलेलं आहे आपण. हे असं व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपण आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले करू शकतो. तर आता आपल्याला काय पाहिजे, स्कॅनएफ पाहायचंय, प्रिंटएफ पाहायचंय, गेट सीएच आणि ते क्लिअर स्क्रीन फंक्शन, हे 4 फंक्शन पाहायचे आहेत. तर चला तर मग ते फंक्शन पाहण्यासाठी आपल्याला आणखीन एक हेडर फाईल इन्क्लूड करावं लागेल. हॅश इन्क्लूड INCLUDE हॅश इन्क्लूड. आपण क्लिअर स्क्रीन आणि गेट सीएच साठी कोणती हेडर फाईल सांगितली होती, conio.h. इथं डॉट करा. conio.h ही हेडर फाईल वापरायची. ह्या हेडर फाईल्स आहेत मित्रांनो, हे conio.h, stdio.h, math.h, string.h, त्या आपल्याला या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, म्हणजे वापरल्या आहेत. मग ह्या इन्क्लूड केल्या म्हणल्यावर त्यांचे फंक्शन्स, याचे फंक्शन्स कोणकोणते, प्रिंटएफ, स्कॅनएफ, ते आपल्याला या प्रोग्राम मध्ये वापरता येणार. याचे फंक्शन्स कोणते, क्लिअर स्क्रीन, गेट सीएच, ते आपल्याला या प्रोग्राम मध्ये वापरता येणार, कारण की आपण ह्या हेडर फाईल्स इन्क्लूड केलेल्या आहेत म्हणून. जर आपण हेडर फाईल्स इन्क्लूड केले नाहीत तर एरर येणार मित्रांनो. आपल्याला हे प्रिंटएफ, स्कॅनएफ, गेट सीएच, कॅर सीएच वापरता येणार नाही. तर क्लिअर स्क्रीन हा फंक्शन कुठे लावायचा, तर हे व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर CLR क्लिअर स्क्रीन, याचा अर्थ क्लिअर स्क्रीन होतो. CLR म्हणजे क्लिअर आणि SCR म्हणजे स्क्रीन. CLR म्हणजे क्लिअर आणि SCR म्हणजे स्क्रीन. क्लिअर स्क्रीन त्याचा उपयोग मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो त्याच्या आधी. आणि गेट सीएच आपल्याला इथं खाली वापरायचं, सगळ्यात खाली.
GETCHE गेट CHE असं वापरायचं आणि ते सुद्धा क्लोज करून टाकायचं. ह्या दोन फंक्शन मध्ये आपण आता पुढचे प्रोग्राम लिहिणार आहोत. आता हा स्ट्रक्चर तुमचा प्रत्येक प्रोग्रामचा हा स्ट्रक्चर राहणार आहे क्लिअर स्क्रीनवर आणि गेट CS खाली. याने काय होतं ते पुढे सांगूनच देतो मी तुम्हाला. त्याआधी आपण आता हे हार्ड कोड करून व्हॅल्यू घेतल्यात. आता आपण स्कॅनएफचा वापर करून युजर कडून व्हॅल्यू कशा घ्यायच्या ते पाहूया. प्रिंटएफचं तर झाले, आता स्कॅनएफ करून हे हार्ड कोड करायची गरज नाही. मग आपल्याला युजर कडून व्हॅल्यू कशा घ्यायच्या, तर युजर कडून व्हॅल्यू कशा घ्यायच्या हे पाहूया. तर आधी हे डिलीट करून टाकतो. आपल्याला एक प्रिंटएफ फंक्शन लागणार आहे युजर कडून व्हॅल्यू कशा घ्यायच्या. तर प्रिंटएफ मध्ये आधी युजरला मेसेज द्यायचा एंटर ए व्हॅल्यू असा मेसेज द्यायचा आउटपुट स्क्रीनवर ENTER एंटर VALUE व्हॅल्यू एंटर ए व्हॅल्यू असा मेसेज द्यायचा आउटपुट स्क्रीनवर. मग तो युजर व्हॅल्यू एंटर करेल. ती व्हॅल्यू आपल्याला ए वरती टाकायची आहे. आपण जो व्हेरिएबल डिक्लेअर केलाय ना इंटिजर ABC, तर आता पहिली व्हॅल्यू आपल्याला ए वरती टाकायची आहे. मग ए वरती पहिली व्हॅल्यू टाकायची म्हणल्यावर स्कॅनएफ लिहायचा SCANF स्कॅनएफ नावाचा फंक्शन लिहायचा. डबल कोटेशन मध्ये %d करायचं. %d का म्हणून केलं मित्रांनो, कारण आपण इंटिजर मध्ये व्हॅल्यू स्टोअर करीत आहोत. या व्हेरिएबल कोणता आहे मित्रांनो, इंटिजरचा व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबलची जात इंटिजर आहे म्हणून %d घेतलेला आहे. %d घेतलं कॉमा लावून हा ऍड्रेस ऑपरेटर वापरायचा. ऍड्रेस ऑपरेटर वापरून ऍड्रेस कशाचा द्यायचा आहे, त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस द्यायचा आहे. व्हेरिएबल काय आहे ए वरती व्हॅल्यू टाकायची आहे. आता मित्रांनो इथं काय होणार आहे माहिती का, जे आपण व्हॅल्यू ए वर एंटर करता, जे युजर इथं व्हॅल्यू काय टाकन ब्ला 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 युजरने XYZ अशी काहीतरी व्हॅल्यू टाकली, ती ए वर जाऊन स्टोअर होईल मेमरीमध्ये. कळलं का मित्रांनो. तर असंच आता आपण बी साठी करणार आहोत. बी साठी सेम प्रोसिजर वापरणार आहोत. हेच करंट कॉपी आणि करंट पेस्ट हीच प्रोसिजर आपण बी साठी सुद्धा वापरणार आहोत. इथे ऍड्रेस कुणाचा द्यायचा, बीचा. आता ह्यावर एंटर केलेली व्हॅल्यू, पहिल्यांनी एंटर केलेली व्हॅल्यू ही ए वर जाईल आणि दुसऱ्यांनी एंटर केलेली व्हॅल्यू युजरनी ही बी वर जाऊन स्टोअर होईल. आणि मग त्या व्हॅल्यूचा आपण सम काढायचा. सम मागच्या ह्याच्यात आपण सम कसा काढला, SUM सम इक्वल्स टू A प्लस B केलं. सेम तसंच सम इक्वल टू A प्लस B. यामध्ये थोडा गॅप ठेवतो मी यामध्ये सुद्धा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून समजायला तुम्हाला सोपं जाईल, अंडरस्टँडिंग तुमची चांगली होईल. ही क्लिअर स्क्रीन काय नाही मित्रांनो, यावर आणि यावर गेट CH वर लक्ष देऊ नका. आपला प्रोग्राम तर तुम्ही लक्ष घ्या. तर इथे एक चीज मिसिंग आहे मित्रांनो. तुम्ही जरा तुम्हाला समजायला लागला असेल तर इथे एक चीज मिसिंग आहे. काय मिसिंग आहे इथं, काय मिसिंग आहे मित्रांनो, या दोन ठिकाणी तर सेमीकॉलम मिसिंग आहे. सेमीकॉलम जर नाही दिला प्रत्येक लाईनच्या एंडला तर एरर येतो. इथं लिहायची गरज नाही कारण हे एंड होतच नाही. इथं पण लिहायची गरज नाही कारण हे एंड होत नाहीत. हे तर चालायचले ना, हे वाईड मेन तर एवढा आहे, हे तर चालणारच आहे. यामधले स्टेटमेंटला प्रत्येकला सेमीकॉलम हे तुम्हाला वापरावंच लागेल, ते कंपल्सरी आहे. आता नंतर सम आपल्याला डिस्प्ले करावं लागेल ना मित्रांनो. ऍडिशन, ह्या दोनची ऍडिशन, ए ची बी ची ऍडिशन आपल्याला डिस्प्ले करावी लागेल ना. मग ऍडिशन डिस्प्ले करायला, सम डिस्प्ले करायला आपल्याला कसं करतो आपण, प्रिंट प्रिंट एफ नावाचं फंक्शन वापरतो. त्यानंतर डबल कोटेशन मध्ये ऍडिशन ADDITION ऍडिशन हा मेसेज देतो. ऍडिशन इक्वल टू ऍडिशन %d लावणार आपण. का म्हणून %d, कारण समचा डाटा टाईप काय हो मित्रांनो, समचा डाटा टाईप आहे इंट म्हणून %d इथं वापरलेला आहे. आता कॉमा लावून आपण %d वापरलेला आहे आणि तिथे कोणची व्हॅल्यू डिस्प्ले करायची, ए ची डिस्प्ले करायची का मित्रांनो, नाही. बी ची डिस्प्ले करायची का, नाही. सम ची डिस्प्ले करायची, SUM सम ह्या व्हेरिएबल वर आलेली व्हॅल्यू डिस्प्ले करायची. आता आधी आपण आउटपुट पाहून घेऊया मित्रांनो आणि नंतर मी तुम्हाला प्रोग्राम समजून सांगतो. हे पहा मित्रांनो, आउटपुटला काय आलेलं आहे, एंटर ए व्हॅल्यू. आता मित्रांनो क्लिअर स्क्रीन आणि गेट CS चा वापर इथं तुम्हाला सांगतो मी.
आता ह्याच्या आधी आपण जेवढे आउटपुट बघितले, इथं वर काहीतरी असा मेसेज येत होता, इथं काहीतरी मेसेज येत होता आणि इथं आउटपुट येत होतं आणि त्याच्या खाली मेसेज येत होता. तर ते मेसेज ती क्लिअर स्क्रीन वापरल्याने ते क्लिअर होऊन जातात आणि ते गेट सीएच वापरल्याने ते मेसेज सुद्धा क्लिअर होऊन जातात. कळलं का मित्रांनो? ते क्लिअर स्क्रीन आणि गेट सीएच त्याच्यासाठी वापर. आता पाहूया मित्रांनो, आता इथं आपल्याला व्हॅल्यू एंटर करायची. कोणती व्हॅल्यू? ती आपल्या मर्जीवर राहिली. ती व्हॅल्यू युजर एंटर करेल. युजर म्हणजे कोण? आपण ती व्हॅल्यू एंटर करू. तर पहिली व्हॅल्यू काय? दोन व्हॅल्यूचं ऍडिशन करायचे आपल्याला. तर पहिली व्हॅल्यू काय करतो एंटर मी पहिली व्हॅल्यू 5 एंटर करतो. नंतर आपल्या कीबोर्डचा एंटर की दाबायची. एंटर की दाबल्यानंतर ही ऍडिशन ही अशी आलेली आहे. मग आपली काहीतरी मिस्टेक झालेली आहे मित्रांनो. ऍडिशन ही अशी येऊ शकत नाही, कारण आपण दुसरा नंबर तर एंटरच केला नाही. तर दुसरा नंबर एंटर कसं काय झालं नाही, तर ते बघूया. चला मित्रांनो, ही ऍडिशन चुकलेली आहे मित्रांनो. दुसरा नंबर पाहता काय काय घोळ झालेला आहे मित्रांनो. तर इंटिजर सम onio.h हे सर्व तर आपण केलेलं आहे. हेडर फाईल, हेडर फाईल मध्ये आपण काहीतरी देऊता. काय? ऍडिशन, ADDION ऍडिशन करत आहोत आपण. तर स्कॅनएपचा वापर करून. तर पहा मित्रांनो, इथं ऍड्रेस दिलेले आहेत मित्रांनो आणि याला आपण काय करणार? /n वापरणार. /n का वापरणार मित्रांनो? कारण हे सेकंड लाईनला यावं म्हणून. आणि ह्याला सुद्धा आपण /n वापरणार, कारण हे थर्ड लाईनला यावं म्हणून. /n. आता आपले प्रोग्राम हा डेफिनेटली रन व्हायला पाहिजे मित्रांनो. तर पाहूता जर काही एरर आला तर बघून. व्हॅल्यू ऑफ फर्स्ट व्हॅल्यू ही 5 टाकलेली आहे. सेकंड व्हॅल्यू ही 10 टाकू. 10 एंटर केलेली आहे आणि ऍडिशन सक्सेसफुली आलेली आहे मित्रांनो. ऍडिशन काय आली? 15. असं तुम्ही हे प्रोग्राम कितींदा पण वापरू शकता, मल्टिपल टाइम्स वापरू शकता. 5 + 10 = 15 अशी ही ऍडिशन आलेली आहे. तर तुम्ही म्हणता आता या प्रोग्रामचं काम संपलं का? हे फक्त 5 + 10 साठी मित्रांनो. तर ह्यामध्ये तुम्ही मल्टिपल करू शकता. आता हे जरा प्रोग्राम हे आता हे काय म्हणते मित्रांनो, हे ऑनलाईन कंपायलर आहे म्हणून हे जरा असं नेटवर्क इश्यूमुळे आता करत आहे. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा प्रोग्राम सगळा बरोबर आलाय. आपण आउटपुट सुद्धा रन केलेलं आहे मित्रांनो. तर ते नेटवर्क इश्यूमुळे ते तसं दाखवित आहे मित्रांनो. तर आपण आता कितींदा बी असं करू, हे नेटवर्क इश्यूमुळे ते दाखविणारच आहे. त्यासाठी आपण आता पुढचा प्रोग्राम घेऊया. हे आपला लास्ट प्रोग्राम होता मित्रांनो. स्कॅनएफ मधून युजर कडून इनपुट घ्यायचा हा आपला एक प्रोग्राम होता. ऍडिशन बाय टेकिंग इनपुट युजर. एक मिनिट मित्रांनो, हा प्रोग्राम आपला होता ऍडिशनचा प्रोग्राम होता आणि आपण युजर कडून इनपुट घेतलेले आहेत मित्रांनो. या प्रोग्राम मध्ये आपण युजर घेऊन आपण हे करत आहोत मित्रांनो. तर जसं की आपण आउटपुट मध्ये पाहिलं मित्रांनो, की ए ची व्हॅल्यू आपण काय एंटर केली होती. आता हा प्रोग्राम तुम्हाला परत समजतो. ह्या प्रोग्राम मध्ये हेडर फाईल्स इन्क्लूड केल्या. ही तर कमेंट सेक्शन, इथं तुम्ही काही लिहा मित्रांनो, काही तुमच्या मर्जीवर. ते इग्नोर केलं जाते कंपायलरद्वारे, जे ते प्रोग्राम मध्ये धरलं जात नाही. हेडर फाईल्स इन्क्लूड केल्या. ही हेडर फाईल्स इन्क्लूड केली म्हणजे प्रिंटएफ स्कॅनएफ आपल्याला वापरायला जमणार. ही हेडर फाईल इन्क्लूड केली म्हणजे आपल्याला क्लिअर स्क्रीन हा फंक्शन आणि गेट सीएस हा फंक्शन वापरायला जमणार. क्लिअर स्क्रीन आणि गेट सीएस फंक्शन तुम्हाला समजलं ना मित्रांनो. तो काम महत्वाचा आहे, कारण ते आपण आउटपुट स्क्रीनवरती आउटपुट सोडून दुसरं काही बी दुसऱ्या लाईनी बघत होतो ना, ते त्याच्या मागचं आउटपुट राहते. म्हणून ते न दाखवण्याचं काम ते क्लिअर स्क्रीन करते आणि गेट सीएस हे दोन हे करतात काम. तर आता तुम्ही ते पाहिलं मित्रांनो. आता मेन फंक्शन या इथं मेन फंक्शन
मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करतो. हे लोकल व्हेरिएबल झाले. इथं ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करतो. जनरल व्हेरिएबल स्ट्रक्चर पाहत आहात आपण मित्रांनो, टॉप डाऊन अप्रोच. जनरल व्हेरिएबल इथं डिक्लेअर करतो. डॉक्युमेंटेशन, त्याच्यानंतर हेडर फाईल्स जनरल, त्यानंतर इथं जनरल व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकतो की आपल्याला पुढे पाहायचंय. त्यानंतर मेन फंक्शन, त्या मेन फंक्शन मध्ये आपण प्रोग्राम लिहितो आणि हा प्रोग्रामच एक्झिक्यूट होतो मेन फंक्शन मधला हमेशा. या दोन कर्ली ब्रेसेसच्या मधात जे प्रोग्राम लिहितो तेच प्रोग्राम एक्झिक्यूट होत असतो. आणि हे प्रोग्राम टॉप डाऊन अप्रोच असा फॉलो केला जातो. वरून खाली हा प्रोग्राम सी लँग्वेज फॉलो टॉप डाऊन अप्रोच. या प्रोग्राम मध्ये इंटिजर नावाचा हा डाटा टाईप, त्यामध्ये ए व्हेरिएबल डिक्लेअर केला, बी व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि सी व्हेरिएबल सुद्धा डिक्लेअर केला आहे. सी व्हेरिएबल म्हणजेच सम आपण डिक्लेअर केला आहे. एच्या जागी आपण काही नाव देऊ शकलो असतो. राम दिला असतं तरी चाललं असतं, श्याम दिला असतं तरी चाललं असतं. व्हेरिएबलचं नेम कोणतंही असू शकतं. फक्त ते 4 व्हेरिएबलचे जे 4 रूल्स आहेत, व्हेरिएबलचं नाव स्पेशल सिम्बॉल पासून सुरू होऊ नये, व्हेरिएबल मध्ये 32 कॅरेक्टर नसू नये, व्हेरिएबल अंडरस्कोर पासून सुरुवात नसू नये, व्हेरिएबलच्या मध्ये अंडरस्कोर वापरू शकता तुम्ही, आणि व्हेरिएबल हे अल्फाबेट पासून सुरुवात असावी व्हेरिएबलची, नंबर पासून सुरुवात नसावी व्हेरिएबलची. म्हणजे इथं ए मध्ये आपण इथं आता नंबर पासून सुरुवात करू शकत नाहीत. ह्याच्या जागी जर 5A लिहिला असता आपण 5A, तर मित्रांनो ते एरर झाला असता. 5A एरर झाला असता. 5A जर, तर आता सुद्धा हा रन होत नाही प्रोग्राम, कारण हा कंपायलर जरा ऑनलाईन आहे ना, त्यामुळे जरा हे प्रॉब्लेम क्रिएट करतो. तरी ते तुम्हाला समजण्यासाठी चांगलं झालं मित्रांनो. तुम्हाला समजला, पहिला प्रोग्राम आपला रन झाला, हा आपला पहिला प्रोग्राम राहील. हा प्रोग्राम कोणता राहील माहिती का? युजर कडून इनपुट घेऊन त्याचं ऍडिशन करणं, हा आपला पहिला प्रोग्राम झालेला आहे मित्रांनो. सो आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. पुढच्या प्रोग्राम मध्ये आपण कॉन्स्ट कीवर्ड, पुढच्या लेक्चर मध्ये कीवर्ड, टाइप डेफ, इनम हे सर्व आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर ऍडिशन, सबट्रॅक्शन, आज ऍडिशन केले, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस हे सगळं पण आपण पाहणार आहोत. तर इथून पुढच्या लेक्चर मध्ये खूप इंटरेस्टिंग लेक्चर राहणार आहे. आता तर प्रोग्राम सुरू झालेत, आता वरून एन्जॉयमेंट वाढणार आहे. कारण प्रोग्राम्स ही एक अशी गोष्ट आहे, समजले तर खूप भारी, खूप मजा येते प्रोग्राम लिहायला जर समजले तर, आणि जर नाही समजले की मग डोक्यावरून निघून जातात. तर असं प्रत्येक प्रोग्राम हे लाईन टू लाईन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर हे प्रोग्राम मध्ये जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आणखीन एकदा तुम्हाला हा प्रोग्राम मी समजून सांगेन. पुढे क्लिअर होत जाईल तुम्हाला आणखीनच. तर आपण खूप सारे प्रोग्राम घेणार आहोत या सेमिस्टरला. तर जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल मित्रांनो, तर तुम्ही या लेक्चरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बेल आयकॉन जो बटन राहते ना, त्याला क्लिक करा. कारण का मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या क्लास बद्दल माहीतच नाही. तर ती तुमची जबाबदारी राहील. कारण फुकटमध्ये जर कुणाचं एज्युकेशन होत असेल तर ते त्याने आपल्याला आपलंच चांगलं होईल. कारण सर्व लोक जर एज्युकेशन फुकटमध्ये द्यायला लागले तर ते सुद्धा चांगलं नसतं म्हणा, फुकटमध्ये एज्युकेशन देणं. पण आपण गरिबांसाठी ही स्कीम सुरू केलेली आहे. या युट्यूबवरती आपण लेक्चर्स टाकत आहोत. तर होप तुम्हाला प्रोग्राम समजले असतील. सो थँक्यू.